आपण मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये पुनर्जन्म, अर्धवट राहिलेल्या कर्माबद्दल, संचित कर्म, प्रारब्ध याविषयी बोलले जाते. कारण कधी ना कधी आपल्याला ती सारी कर्म जी आपण कोणासोबत केली आहेत किंवा आपल्यासोबत झाली आहेत ती रिपीट होताना आपल्याला दिसतात. न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, ग्राफोलॉजी या जितक्या पण प्रकारच्या सायन्सेस काम करतात त्याची प्रेडिक्शन यासाठीच सक्सेसफुल होतात, कारण कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी रिपीट होत असतात आणि कुठे ना कुठे या सगळ्यांचे लॉजिक असते आणि ते बांधले जाते विथ द युनिव्हर्सल नॉलेज. आता आपण हे पाहूयात की जो पण आपला मोबाईल नंबर आहे त्यावर कोणाचा ना कोणाचा तरी कंटिन्युअसली मेसेज येत असतो, कॉल येत असतो. त्यामुळे होतं काय की कंटिन्युअसली तुमच्या लाईफमध्ये त्या नंबरची व्हायब्रेशन्स ॲक्टिवेट होत असतात आणि म्हणून मोबाईल नंबर्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणूनच मोबाईल नंबरची निवड ही योग्य पद्धतीने करायला हवी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचा अभिप्राय नक्की कळवा.